तर माणिकराव कोकाटेंवरती अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। कोकाटेंना अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस सध्या लीलावती रुग्णालयात दाखल झाले। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली। मुंबईतील लीलावती रुग्णालयात कोकाटेंवर उपचार सुरू आहे। डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कोकाटेंवर अटकेची कारवाई होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेंवर अटकेची कारवाई होणार आहे। कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवारांचं ट्विट, कायदे नियम सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी या पक्षाच्या भूमिकेवर राजीनामा स्वीकारल्याची माहिती आहे। माणिकराव कोकाटेंचे बंधू विजय कोकाटेंचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू आहे। विजय कोकाटेंच्या अटकेच्या स्थगितीसाठी हायकोर्टात अद्याप अर्ज दाखल नाही। सूत्रांची माहिती, माणिकराव कोकाटेंचा बंधू विजय कोकाटेंविरोधात अटक वॉरंट। कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। फडणवीस शेवटचा घाव मिंदेंवरच घालतील। पुढील विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष अस्तित्वात असेल का, ही शंका संजय राऊतांनी व्यक्त करत टीका केली। कोकाटेंचा पदभार काढून घेतला। मुख्यमंत्र्यांचं कौतुक करते। सत्तेतील लोकांना वेगळा आणि विरोधातील लोकांना वेगळा न्याय सुरू आहे, सुप्रिया सुळेंची टीका। कोकाटे प्रकरण सुरू असताना काल मुंडे शहांची भेट हा योगायोग आहे। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, धनंजय मुंडेंनी शहांच्या भेटीसाठी आधीच वेळ मागितलेला होता। काल संध्याकाळी माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं, तटकरेंची माहिती। धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार आहे। सुळेंचा सरकारला हा इशारा पाहायला मिळतो।